आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। कोणाला काय करायचं असेल त्यांनी करून घ्यावं। कोणी दादागिरीची भाषा करत असेल, दुप्पट दादागिरीने उतरील। समोरच्याने एकदा आजमावावंच, त्याला वाटतं तोंड त्यालाच दिलंय। अरे काय बघून घेतो, असेल हिंमत तर आता येईल बघ आमच्याकडं। त्याला आम्ही काय असे तसे आहोत काय? ही मला भाषा कोणी दमाशी द्यायची ना, मला त्याच्यावरचा आवाज काढता येतो। इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये 22 कोटीच्या टेंडरवरून काल हळवणकर आवाडे गट आमने सामने आले होते। हे प्रकरण होताच आमदार राहुल आवाडे यांनी एक स्टेटस ठेवल्यामुळे त्या स्टेटसची मात्र जोरदार चर्चा सुरू आहे। इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये 22 कोटींचं कचरा उठाव टेंडर भरवण्यासाठी काल स्थायी सभापती यांच्या दालनामध्ये सर्व सदस्यांची बैठक पार पडली। यावेळी हे टेंडर रद्द व्हावं यासाठी मतदान घेण्यात आलं। 9 विरुद्ध 6 मतदान झालं। 9 मतदान टेंडर नामंजूर होण्यासाठी करण्यात आलं। यावेळी सत्ताधारी भाजप हळवणकर गटाच्या नगरसेवकांनी या टेंडरच्या विरोधात मतदान केलं, तर विरोधी शिवशाहूच्या 4 नगरसेवकांनी सुद्धा विरोधात मतदान केलं। असं एकूण 9 मतदान करण्यात आलं। तसंच मंजुरी मिळण्यासाठी सत्ताधारी भाजपच्या 6 नगरसेवकांनी मतदान केलं, त्यामुळं हे टेंडर रद्द करण्यात आलं। दरवर्षी 14 कोटीप्रमाणे हे टेंडर भरवलं जात होतं, मात्र यावेळी 22 कोटी रुपयांचं टेंडर भरण्याचा घाट का, असा सवाल भाजपच्या हळवणकर गटानं उपस्थित केलाय। तसंच हळवणकर आणि आवाडे गटाचे नगरसेवक पुन्हा आमने सामने दिसून आले। सध्या महापालिकेमध्ये भाजपचे 43 नगरसेवक निवडून आलेत। यात हळवणकर गटाचे 23 तर आवाडे गटाचे 20 असे एकूण 43 भाजपचे नगरसेवक आहेत। त्यामुळं आवाडे हळवणकर गट आमने सामने येऊ लागलाय। सध्या महापालिकेत धुसफूस सुरू आहे। माजी नगरसेवकांनी हे टेंडर रद्द व्हावं यासाठी काल ते महानगरपालिकेमध्ये आले होते। आजी माजी नगरसेवक एकत्रित आल्यामुळं हे टेंडर रद्द झाले। इचलकरंजी शहरात आणि महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात जादा दरानं टेंडर काढण्याची पद्धत सुरू झाली आहे, त्यामुळं नागरिकांच्या खिशाला फटका बसतोय। त्यामुळं हे टेंडर रद्द करण्याचा निर्णय हळवणकर गटाच्या नगरसेवकांनी एकमतानं घेतला, त्यामुळं आवाडे गटाला मोठा धक्का बसला। अशीच धुसफूस सुरू राहिली तर येणाऱ्या काळात हळवणकर गट आणि शिवशाहू आघाडी एकत्रितपणे येऊन सत्ताही स्थापन करू शकतात, अशी समीकरणं सध्या इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये दिसू लागली आहेत। महापालिकेमध्ये आमचा कुठलाही गट नाही, आम्ही भाजप एकसंघ आहोत, असं भाजपच्या नेत्यांनी सांगितलं जरी असेल तरी फक्त दाखवण्यापुरतं ते एकत्रित आहेत। पण आतमध्ये मात्र आवाडे हळवणकर गटाचे नगरसेवक सभागृहामध्ये टेंडर भरण्यावरून आणि न भरण्यावरून आमने सामने येऊ लागलेत। आवाडे हळवणकर गट गेल्या 20 वर्षांपासून राजकारणात आहे। आजी माजी आमदार आमने सामने येतात, पण वरिष्ठ नेते भाजप शिस्तप्रिय पक्ष आहे असं सांगत असतात। इचलकरंजीतील भाजपचे आजी माजी आमदार नगरसेवक ही शिस्त मात्र मोडत असल्याचं दिसून येतंय। सध्या आजी माजी नगरसेवकांमध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळते। तसंच कालचा वाद पाहता आमदार राहुल आवाडे यांनी आपल्या स्टेटसवर राज ठाकरे यांनी केलेलं एक भाषण, ज्याला कुणाला काय करायचंय ते करून घ्यावं, कुणीही दादागिरीची भाषा करत असेल तर दुप्पट दादागिरीनं उतरेन, समोरच्यानं एकदा आजमावं, असा स्टेटस लावल्यामुळं आमदार राहुल आवाडे यांचा रोख कुणाकडे आहे हे सिद्ध होतं। कोणाला काय करायचं असेल त्यांनी करून घ्यावं। कोणी दादागिरीची भाषा करत असेल, दुप्पट दादागिरीने उतरील। समोरच्याने एकदा आजमावावंच, त्याला वाटतं तोंड त्यालाच दिलंय। हळवणकर गटाला उद्देशून हा स्टेटस आमदार राहुल आवाडे यांनी ठेवलाय का, असा सवाल सध्या निर्माण झालाय। तसंच हळवणकर गटाच्या कार्यकर्त्यांनी अरे कोणाला बघून घेतो, असेल हिंमत तर आत ये आणि बघ आमच्याकडं, आम्ही काय असे तसे आहोत काय, आम्हाला अशी दमाची भाषा द्यायची नाही, त्याच्या वरचा आवाज काढता येतो, असा स्टेटस ठेवलाय। अरे काय बघून घेतो, असेल हिंमत तर आता येईल बघ आमच्याकडं। त्याला आम्ही काय असे तसे आहोत काय? ही मला भाषा कोणी दमाशी द्यायची ना, मला त्याच्यावरचा आवाज काढता येतो।
तर आमदार मोहिते स्टेटस ठेवला आहे राज ठाकरे यांचा एक इशारा देण्याचा, तो इशारा कोणाला जातोय? नाही तेव्हा कसं आहे, आमदार साहेबांचं वय आता 47-48 आहे. हे काय असे वयस्कर नाही आहेत कुठली बी हे करायला. तर त्याचा अर्थ असा होत नाही की तो कुणाला म्हणजे ह्याच्यासाठी आणि तो चुकीच्या पद्धतीने घेऊन नये असं मला महापौर म्हणून वाटतंय. हाय कुठंतर आहेत, फिरायला गेले असतील, इकडे तिकडे असतील, त्यामुळं मध्ये बी ठेवला असेल त्यानं. त्याचा गैरअर्थ काढू नये असं मला वाटतं. इचलकरंजीचा विकास जर अशा पद्धतीचं खुटत असेल तर काय वाटते तुम्हाला? नाही, विकास 100% फुटू देणार नाही. ही जबाबदारी आमच्या सगळ्या नगरसेवकांची आहे. जे आमचे सत्तेतले आम्ही जे 43 नगरसेवक आहोत, त्याच्यानंतर 3 शिवसेनेचे नगरसेवक आहेत, त्यानंतर एक आमचे अजित पवार गटाचे नगरसेवक जांभळे साहेब आहेत. हे 47 जणांची आमची ही अतिशय चांगली मूठ आहे. त्यानंतर आमचे जे बाकीचे स्वीकृत नगरसेवक आहेत. विकास कुठल्याही पद्धतीनं थांबलेला नाही किंवा थांबणार नाही आहे. ज्या पद्धतीनं चुकीचे प्रयत्न आजपर्यंत दिलेलं जनतेनं एकतर्फी दिलेला जो निर्णय असतोय, एकतर्फी दिलेले जे नगरसेवक असतात त्यांना काय तर बाधा आणून सत्तेत बदल करायचा हे आजपर्यंतच्या इतिहासात घडलेलं आहे, काही लोकांनी घडवलेलं आहे. म्हणून मला 100% आता खात्री आहे हे BJP पक्षामध्ये हे चालत नाही, हे होणार नाही. आणि आमच्या फक्त वेगळं करा आणि एकत्र करा हाच विषय आमच्यामध्ये आहे. बाकीचा कुठल्याही याच्यामध्ये हे नाही आहे. आम्ही 100% विकास हा करत राहणार आहे. यातली कुठलीही गोष्ट विकासाची थांबणार नाही. आमदार राहुल आवाड्यांच्या नेतृत्वाखाली ज्या काय विकासाचं जे काय आम्ही ध्येय ऐकलं आहे, ज्या पद्धतीनं आमचं कामकाज चालू आहे, हे कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीनं चालतच राहणार आहे. ते बी आमच्या सगळ्यांच्या समवेत चालू राहणार आहे. इचलकरंजी शहरामध्ये नाही, मी सांगितलं आता विरोधकांचा हा केविलांना प्रयत्न आहे आणि ते होऊ देणार नाही. आमचे नगरसेवक तसं काय होऊ देणार नाही आहेत. हे BJP पक्ष आहे. हे काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये ज्यावेळी काँग्रेसची सत्ता आली त्यावेळी हाणून पाडली, राष्ट्रवादीची आली त्यावेळी हाणून काही लोकांनी पडली. पण हे BJP आहे, यात शक्य नाही आहे, हे होणार नाही आहे आणि हे आम्ही होऊ देणार नाही आहे. यामध्ये सगळ्यांना घेऊन जनतेचा विकास हेच आमचं ध्येय असणार आहे. पूर्ण 5 वर्ष पूर्ण 5 वर्ष हे होणार आहे. ज्यांच्या डोक्यामध्ये काय तर असेल किंवा आता जर डोकं काढण्याचा कोण जर वर प्रयत्न करत असेल तर त्यांना मला सांगणं आहे, जसं आत होतं जे आतापर्यंत तसंच ठेवा. तुम्ही जे म्हणताय आणि तुम्ही जे करण्याचा प्रयत्न करायला लागला हे आमच्यामध्ये होणार नाही, आम्ही होऊ देणार नाही आहे. आम्ही आमचे सगळे नगरसेवक आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र अतिशय चांगल्या पद्धतीने कारभार करून आम्ही दाखवणार आहोत.